लुंगारेताई, मी आपल्याला बोलू इच्छितो कि आमच्या लोकांमध्ये अंबाडी साहेब वोट नहीं देना है तो सामने भी नहीं आते। और जिसका साथ देना है पूरी ताकत से देते हैं। ये नज़ारा बता रहा है कि इस बार हमारे लोग हमारे साथ। नहीं तो बरेच लोकांचा असा आहे तोंडावर होय होय आहे ना साहेब, आहे ना। कारण मी पण निवडणुका लढलो, बरीचशी निवडणुका लढलो, जिंकलो, मंत्री झालो। तोंडवर बोलायचं आहे, नंतर करायचं आहे, अशी आमच्या लोकांच्या मनात असं कधी नसते। ज्यांच्या साथ राहायचं, समोर जाऊन राहायचं, नाही असेल तर त्यांच्या तोंड बघायचं नाही, ही आमच्या लोकांची सवय है। लेकिन जब जब प्रस्ताव मैं लेकर गया, कभी भी अजित पवार साहब ने ये नहीं बोला कि हे होणार नाही। त्यांनी सांगितलं याच्यापेक्षा चांगले कार्यक्रम तयार करा आणि समाजाचा भला करण्याचं काम केलं पाहिजे। ये हमारे नेता की फितरत है। कई नेताओं के साथ हम लोगों को काम करने का मौका मिला, लेकिन मुंह पे तो मीठा मीठा बोलेंगे, लेकिन करेंगे कुछ नहीं, ये भी सच्चाई है। अभी आपके जिले से तो लोग मुख्यमंत्री बन गए, आएंगे तो आइए चाऊ साहब, बैठिए बैठिए, कैसे हैं, बिरयानी लाए क्या हमारे लिए। अपने लोगों को लगता है कि बिरयानी मांग रहा है तो अपना ही आदमी है, लेकिन भला करने का काम न कभी नहीं करते। अभी चिखलीकर साहब हमारे साथ है, मैं इनको बहुत पहले से जानता हूं। जब विलासराव जी मुख्यमंत्री थे तब मैं मंत्री था, तब भी ये विलासराव जी के साथ थे। फिर उन्होंने बार बार पार्टियां बदली और इस बार तो बार बार इलेक्शन के स्पीच में बोल रहे हैं कि अभी ये पार्टी बदलने का मेरा आखिरी मौका था, इसके बाद अब मैं उम्र हो गई, अब गुलाटी नहीं मार सकता। और हमें पूरी उम्मीद है कि वो हमारे साथ रहेंगे। लुंगारेच्या माध्यमातून तुम्हाला पुन्हा सत्ता या शहराची मिळणार आहे आणि तुमची पण जबाबदारी आहे की त्यांनी व्यवस्थित जबाबदारी मिळाल्यानंतर संधी एकदा मिळते, त्या संधीचं सोनं केलं पाहिजे। संधीचं सोनं केलं नाही तर पुन्हा कोणी विचारत नाही, ही सत्य परिस्थिती आहे। आणि लुंगारे, तुम्हाला मी बोलू इच्छितोय की यावेळी तुम्ही अध्यक्ष होणारच आहे आणि झाल्यानंतर प्रत्येक नागरिक या शहराचा त्यांच्याशी तुम्हाला सुखदुःखाचा नाता निर्माण करण्याचं काम करावं लागेल। आणि आम्ही तुम्हाला वचन देतोय की आमचे लोक तुमच्या सोबत राहतील आणि त्याच पद्धतीने ज्या ताकदीने हे लोक तुमच्या सोबत राहणार आहे। संकटकाळी त्यांच्या सोबत तुम्हाला राहायची जबाबदारी स्वीकारावी लागेल आणि आप इनके साथ रहेंगे।